मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येते। परळी शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ आंदोलन होतंय। यामध्ये सुरेश धस, मनोज जरांगे आणि संदीप क्षीरसागर यांच्यासह अन्य काही नेत्यांच्या प्रतिमांना जोडे मारू आंदोलन केलं जातंय। तर याचा निषेध म्हणून आज लातूर शहरात मराठा समाजाच्या वतीनं मनोज जरांगे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आलाय। वाल्मिक कराड सारख्या विकृत वृत्तीच्या नराधमाला लवकरात लवकर फाशी द्यावी आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी लातूरच्या जरांगे समर्थकांनी केली आहे। तसंच कराड समर्थक जर परळी शहर बंद करत असतील तर आम्ही सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र बंद करू शकतो असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला। मनोज दादा आणि सुरेश धस, संदीप क्षीरसागर, अंजली दमनिया आणि प्रकाश सोळंकी यांना जे जोडे मारू जे आंदोलन केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही मनोज दादा आणि धसांना जे आमदार आहेत त्यांचा आम्ही दुग्धाभिषेक केलेला आहे आणि त्यांचा निषेध करत आहोत की जी अशी वृत्ती आहे की मानवाला काळीमा फासणाऱ्या वृत्तीचं जर हे समर्थन करत असतील तर ह्या लोकांना केलं काय पाहिजे हा विचार आम्हाला मनात पटलेला नाही। त्याच्यामुळे आम्ही हा निषेध मोर्चा काढलेला आहे। मागणी हीच आहे की आमच्या वाल्मिकांना कराड जे आता ते अण्णा अण्णा म्हणतात तो अण्णा नसून वाल्या आहे, त्या वाल्याला तात्काळ फाशी झाली पाहिजे। तात्काळ फाशी झाल्याशिवाय आम्ही थंड बसणार नाही आणि हा जो कोर्टात केस चालू आहे तो फास्ट ट्रॅक घ्या। गेले 2 दिवस झाला आपण परळीत जे काय चालू आहे एका आरोपीला वाचवण्यासाठी जो की मोक्का सारख्या प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, ज्याच्यावरती 302 दाखल केलेला आहे, त्या आरोपीला वाचवण्यासाठी परळीतले जे काही नंगानाच गेले 2 दिवस चालू आहे, जे आमचं दैवत आम्ही मानतो मनोजदादा जरांगे पाटील असतील, संतोषांना देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारमधलाचे घटक असणारे आमदार सुरेशांना धस असतील, त्यांचा एक त्या बीड जिल्ह्यातले खासदार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे असतील, जे ह्या संतोषांनाला न्याय मिळवून देण्यासाठी जातीपातीची नसतानाही अंजली दमानिया मॅडम त्या प्रकरणात पूर्ण वेळ लक्ष देऊन ते काम करत आहेत। त्या ठिकाणचे आमदार संदीप क्षीरसागर आहेत, हे संतोषांनाला न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि परळीमधले जे काही नंगानाच करणारे वाल्मिकचे जे काही हस्तक आहेत ते हस्तक या लोकांचा त्या ठिकाणी अनादर करून त्यांच्या पोस्टरला त्या ठिकाणी जोडे मारत आहेत, त्यांचे पोस्टर पायदळी तुडवत आहेत। याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी मनोजदादांच्या प्रतिमेला या ठिकाणी दुग्धाभिषेक केलेला आहे। आमचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील आहेत। जर मनोजदादाला तुम्ही अनादर करून पायदळी तुडवण्याचा यापुढे प्रयत्न कराल तर उभा महाराष्ट्र तुम्ही फक्त परळी बंद करताल, आम्ही उभा महाराष्ट्र बंद करू हे तुम्हाला आमचं या ठिकाणी सांगणं आहे। आमच्या मागण्या सरळ आणि सोप्या आहेत। या प्रकरणात जे काही संतोषांना देशमुखाला ज्या पद्धतीने निर्दयी मारहाण करून मृत्यू झालेला आहे त्या प्रकरणातले आतापर्यंत अद्याप अटक केलेल्या 8ही आरोपींना आणि जे काही अजून पडद्यामागे असणारे आरोपी आहेत त्यांनाही तात्काळ अटक करून या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा आणि अजन्म कारावास झाला पाहिजे।